देखील आहे अंतिम सामना. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. ग्रँड फिनालेला सुरुवात. धनंजयजी, काय वाटतं या मॅच मध्ये रोमांच अनुभवायला मिळेल? हो, मॅच मध्ये रोमांच, सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आता पणास लागणार आहेत, कारण फायनलची मॅच सुरू झालेली आहे. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आशू. हो, पहिल्यांदा आशूच्या अगेन्स्ट वेगळं काहीतरी घडणार होतं, परंतु त्या ठिकाणी एक धाव आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1. प्रत्येक जण प्रतीक्षेने वाट पाहत होते. मंगळवारी झालेली सुरुवात या स्पर्धेला, रविवारी अंतिम टप्प्यापर्यंत आलोय. कशा प्रकारे आलोय? आता इतके दिवस गेल्यात, परंतु असं वाटलंही नाही की इथे 6 दिवस आपण खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केल्यात. गोलंदाज तयार, फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, झेल. ओ हो 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 हो, उलट दिशेने धावायचं होतं. आशूच्या जवळपास हातामध्ये कॅचही आली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला दीपेश सर, ह्या साध्या सोप्या गोष्टी नाहीत. ज्यावेळी तुम्ही उलट दिशेने धावताना त्यावेळी तो झेल घेणं तितकं कठीण असतं, पण कठीण काम करण्याचा प्रयत्न सध्या आशूने केलं होतं त्या ठिकाणी. खूप चांगले एफर्ट्स होते बघा. तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला जे दाखवलं जाईल. खूप सुंदर आशूचा प्रयत्न बघण्यासारखा होता. आदित्य षटकातील पुढील चेंडू घेऊन लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला. धनंजय सर, या आधीच्या चेंडूवरती कठीण झेल सुटलाय आणि त्याचा हा परिपाक आपण पाहतोय की यह चेंडू सीमारेषा पल्लीकडे जातोय. जख्म छुपाना भी एक हुनर है, क्योंकि यहाँ पे हर मुठ्ठी में नमक है. आता जखमेवरती थोडंसं मीठ चोळतोय धीरज झा. चौकार आलाय. चौकार धीरज झा यांची ही स्पेशालिटी आहे, परंतु दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळे देखील काही कमी नाही आहेत. त्यांनाही पहिल्या 4 ओव्हर मध्ये रोखायचं आहे आणि कितपर्यंत रोखणार हाही प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. परंतु धीरज झाची स्टार्टिंग सुरुवातीला पण पाहिलेली आहे. गोलंदाज तयार आदित्य, लोवर फुल टच बॉल, त्याला मात्र वळवलंय ऑन साइडला, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा तिसरा कडक बेधडक चौकार. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आलेले आहेत. खूपच महत्वपूर्ण असतात झेल परिपूर्ण करणं. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं ते या सामन्यामध्ये आपण पाहतोय. धीरज झा अगदी जीवनदान मिळाल्यानंतर बेभान बेधुंद ज्वलंत आणि चित्रबाणू फलंदाजी करतात, परंतु आदित्य कमबॅक करू शकतोय, त्याच्याकडे क्षमता आहे. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याचं टेम्पटेशन. शॉर्ट मिड विकेट परिकक्षामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इथून मात्र हा जो डॉट बॉल आलेला आहे आदित्यसाठी नक्कीच हलकासा कॉन्फिडन्सला वाढवेल, कारण एक मोठा फटका फलंदाजासाठी पोषक, परंतु एक डॉट चेंडू गोलंदाजासाठी देखील पोषकच आहे. 1444 डॉट अशी सुरुवात आतापर्यंत राहिलाय. शेवटचा बॉल स्ट्राईकला धीरज झा. ऑन द खेळण्याचा प्रयत्न, रोहित त्या ठिकाणी फिल्डिंग करताय. डायरेक्ट हिटची संधी. ओ हो 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 हो, हमारी सासे तो गले में अटकी हुई थी. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं पहा, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. पुल करण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला रोहित होते. खूप छान क्षेत्ररक्षण, एकाच ऍक्शन मध्ये थ्रोही करण्यात आला होता. यष्टांच्या अगदी बाजूने हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 14 धाबा. परंतु दीपेश सर, हा मॅच साधा सोपा मॅच नाही. अनेक वेळा अशा कंडिशन मध्ये श्रीराम कसराळी संघ त्यांनी मॅचेस खेळलेले आहेत आणि दुसरी गोष्ट घरच्या मैदानावरती खेळतायत, त्यामुळे आता त्यांचा इंटेन असणार आहे कमीत कमी धाव संख्येपर्यंत कशा प्रकारे रोखता येईल. नक्कीच, आणि रोहित त्यासाठी ओळखले जातात. पहिलं षटक जरी महागडं आलं असेल, रोहितकडे निर्धाव षटकाचा रेकॉर्ड आहे. आता त्याला पुनरावृत्ती करायची आहे. चांगल्या कसब कला कौशल्याने नैपुण्याने तरबेजतेने सजलेला शृंगारलेला हा गोलंदाज आहे. श्रीराम चषक कसराळे आपण पाहतोय. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे मनोरंजनाचा धूम धडाका आहे. पहिल्या षटकामध्ये जरी 14 धावा आल्या असतील, रोहित षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी करण्याकरता सज्ज. इथून नितेश कदम दर्शवतायत वाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव जी ऍड केली जाते. बघा धनंजयचे येथे 2 ते 3 चांगले चेंडू मोमेंटमला पुन्हा एकदा कॅरी करू शकतोय श्रीराम कसराळीचा संघ. आणि मागच्या जी श्री सत्यनारायण चषकाचा मी उल्लेख का करतोय, तिथून विनर म्हणून हा तेजल 11 वालीवचा संघ प्रवास करून आलाय. त्यामुळे कदापि
तो उत्साह आहे ना तो वाढताना पाहायला मिळाला संघाचा. पण दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली संघ देखील आता घरच्या मैदानावरती 25वं वर्ष हे पर्व हे खूप महत्वाचं आहे, कारण रौप्य महोत्सव आहे आणि या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं प्रयत्न तर करणार आहेत. रोहित पुन्हा तर तयार झालाय. समोर आपण पाहिलं तर धीरज झा फटका खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. धीरज झाच्या बॅट मधून श्रीराम स्टँडला मानवंदना देणारा षटकार. आपण आढावा घेतला, पडताळणी केली तर रोहितच्या विरोधात हा बहुतेक पहिला षटकार असावा. काय भन्नाट गोलंदाजी त्याने केलेली आहे, परंतु आता समोर फलंदाज देखील तितकाच ताकदवर. वन्स अगेन बॅक टू बॅक सिक्सर्स. तो झेल कुठेतरी आठवत असेल, परंतु तो इतिहास आहे, विसरावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धीरज ज्या लौकिकाप्रमाणे खेळू लागलेला आहे. म्हणतात ना की जंगलामध्ये वाघाची एंट्री झाल्यानंतर इतर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं, आणि जेव्हा धीरज झाची एंट्री मैदानामध्ये होते तेव्हा गोलंदाजांचं अस्तित्व धोक्यात येतं. तेच तो दाखवून देतोय. 2 चेंडूंमध्ये सलग 2 षटकार, 7 चेंडूंमध्ये 25 धावांची आकांड तांडव, अग्निदिव्य पेलणारी आक्रमक खेळी. दुसरी गोष्ट मैदानाच्या मध्ये रोहितचा हा बॉल खराब नव्हता, बॉल चांगला होता, पण समोर धीरज म्हणून म्हटलं ना की वसई तालुक्यातील एक गाव एक संघाच्या माध्यमातून तेजल 11 वाल्यू संघ ज्यावेळी बिलॉंग करतोय त्यावेळी थोडा क्लास आपला मैदानाच्या मध्ये आपली असलेली बॅटिंग आणि इतकी वर्ष मोठमोठ्या संघाच्या अगेन्स्ट खेळण्याचा अनुभव तोही मैदानाच्या मध्ये धीरज यांच्या सातत्यानं कामी आलाय. त्यामुळे धीरजची ती बॅट 7 बॉल मध्ये 25 धावेची इनिंग पेश करताना आपण पाहिलेले आहेत. पुढील बॉल पुन्हा तर रोहितचा. हो, थोडासा आता राऊंड विकेटने गेले, थोडा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि थोडं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले, कारण तुमच्याकडे ओव्हर द विकेटने जातात त्यावेळी तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात, पण राऊंड विकेटने जाताना त्यावेळी तुमचा जो कोना असतो ना तो परफेक्ट बाहेर जात असतो, आणि त्याचं उदाहरण सध्या रोहितने दाखवलं या बॉलवरती. बदल केलाय, परिवर्तन ही काळाची गरज आहे. यावेळेस वन्स अगेन लॉफ्ट. धीरज झा आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेणार नाहीये. खूप चांगला रेकॉर्ड आहे या संघाचा. येथे षटकार आलाय. गतवर्षी गालतऱ्याच्या मैदानामध्ये गेले होते, तेथे 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये धूमधडाका केला. 1 लाख प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. त्यानंतर नाणेगावामध्ये गेले, तेथे 50,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलं. अगदी ही जोडी निलेश सांबरे धीरज झा A1 जोडी आहे. लौकिकाप्रमाणे इतिहासाला पुन्हा एकदा पुनरावृत्तीच्या स्वरूपामध्ये प्रस्तुत करतायत. खूप चांगली फलंदाजी. 9 चेंडूंमध्ये 31 धावांची खेळी तो साकारतोय. रोहितचा पुढील बॉल लाऊड अपील तर होतं. इथून एक सिंगल परिपूर्ण करतायत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव परिपूर्ण करण्यात आलेली आहे. बघा, वसई विरार परिसरातील अजात शत्रू राजा फलकावरती 34 धावा, 34 विदाऊट लॉस आपण पाहतोय. धीरज झा यांची क्लास 1 बॅटिंग, परंतु येथे गोलंदाजांकरिता एक चांगला विकेट, एक चांगला ड्रीम बॉल, स्टॉक बॉल, क्विकर 1 तो हाताळणं गरजेचं आहे धनंजयजी. यस, शेवटचा बॉल असेल या षटकातील. पुढील बॉल घेऊन फुलटॉस बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. विकीच्या हातामधून झेल निसटलाय. जसं नेहमी आपण म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. एका विकेटचं रूपांतर काय असतं, येणारा नवीन बॅटरवरती तो दबाव क्रिएट होत असतो. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये विकी त्या ठिकाणी आले, झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जी झेल आहे ना ती साईडच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला. कदापि तिथे चुकी केली. तुमची ओंजल परफेक्ट बॉडीच्या जवळपास झेल घेण्याचा ज्यावेळी प्रयत्न कराल ना त्यावेळी परफेक्ट झेल तुम्ही घेऊ शकतायत. 2 ओव्हर 35 रन. ड्रीम स्टार्ट, मी तर म्हणेन एक वेगवान स्टार्ट सध्या तेजल 11 वाल्यूने केलेत. फ्लाइंग स्टार्ट आहे. 35 धावा विदाऊट लॉस. 2 झेल सुटलेले आहेत. हे झेल टिपणं फार गरजेचं होतं. जेव्हा झेल सुटतो तेव्हा इतिहास घडतो. अशी असंख्य उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. या मॅच मध्ये देखील तेच घडलेलं आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. जयेश बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, स्मॅश करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला छेदून चेंडू निघून येतोय डीप मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय. बघा धनंजयजी, खरं तर अमनजीत कौरने लॉरा वुल्फाट हिचा झेल परिपूर्ण केला, म्हणून सध्या हे क्षणचित्र आपल्याला टॉस बॉक्स मध्ये बघायला मिळतं, जिथे विश्वकरंडक महिलांनी जिंकलाय आणि सूर्यकुमार अशोक यादवने डेव्हिड मिलरचा झेल कंप्लीट केला, म्हणून आपण 2024 मध्ये विश्वकरंडक जिंकलो. या मॅच मध्ये जे 2 झेल सुटलेले आहेत ना ती थोडीशी डोकेदुखी. येस, डेफिनेटली चर्चा त्या गोष्टीची होईल. क्लीन बोर्ड. ड्रीम 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 बॉल हाताळायचा होता. एक असा बॉल या मॅच मध्ये बदल करणारा होता आणि तो सध्या मैदानाच्या मध्ये हाताळलाय हर्षद हॅरी.
थँक्यू. काय आता काही दिवसांमध्ये आपला होळी शिमग्याचा सण येतोय, होळीचा सण येतो, त्याच्यासाठी तयारी सुरू आहे, बरोबर ना? प्रत्येकाला माहित आहे की आपलं लहान मुलं आहेत ती शिकतात. आता गावामध्ये होळीचा सण येणार आहे, त्यामुळे होळीसाठी ते तयार होत आहेत. सर याच बॉलची गरज होती मैदानाच्या मध्ये हर्षद हॅरिस, आणि तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 36, 1 विकेटच्या नुकसान. खेकडा किंग पारितोषिक त्यांच्याकडून मात्र लावण्यात आलेलं आहे. जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट झाली तर 200 रुपयाचं पारितोषिक मात्र असणार आहे. पारितोषिकांचा वर्षा होणारी स्पर्धा, 25 वर्ष परंपरा जपणारी स्पर्धा, श्रीराम चषक. ओ हो, काय बॉल टाकलाय, परंतु पाठीमागे पंच दर्शवत आहेत. 22-22च्या माध्यमातून डिक्लर एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 37, 37 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत फेकून झालाय. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करत असताना एक गडी त्याने गारद केलाय. श्रीराम कसराली टीमचं तो पुनरागमन करून देतोय. अफलातून गोलंदाजी, षटकातील पुढील बॉल घेऊन स्मॅश केलंय. रोशनच्या बॅट मधून सजवलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण जो थोडासा चिंतेचा विषय ठरला या सत्रामध्ये कसराली टीम करिता. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम काय निर्णय घेतला धीरज, की आम्ही बॅटिंग करणार, आणि तो निर्णय सार्थ ठरवला. एक झेल सुटला, त्यानंतर धीरज बरसला, एक मोठी खेळी त्याने साकारली. सध्या 39 धावा फलकावरती सजलेले आहेत. परंतु येथे कसराली टीमने काय विचार करायला पाहिजे धनंजयजी? जर ते करू शकतात तर आम्ही पण करू शकतोय. येस डेफिनेटली. आणि त्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आत्मसात करायच्या. स्वतःला सांगायचं की हो, पहिल्या डावामध्ये जरी रन झाल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये बनवण्याची कला कौशल्य आमच्यामध्येही आहेत. कारण एका बाजूला बॅट तुमच्या हातामध्येही येणार आहेत. सध्या बॉलिंग तुम्ही करतात मैदानाच्या आतमध्ये. धावा 39, एक गडी बाद. हा चौकार आहे का हे चेक करायचं आहे, त्यामुळे सध्या स्क्रीनवरती आपण चेक करूयात. साहिल त्या ठिकाणी पाहतायत. पंचांच्या माहितीसाठी खरं तर प्रॉपर कव्हर अप झालेलं नाहीये, थोडासा वेळ आणि त्या कारणास्तव प्रॉपर कव्हर अप होऊ शकलेलं नाहीये. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने हर्षद पुढील बॉल घेऊन लॉफ्ट केलेला आहे. ऑन साइडला डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक मिस्टर करण यांना आपण पाहू शकाल. सुंदर पद्धतीने या चेंडूला स्टॉप केलाय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून. बघा धनंजय सर, 5 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च करून 1 विकेट. नाही, त्या गोष्टीचा उल्लेख करत होता, कारण पाठीमागच्या 2 षटकामध्ये आलेल्या धावा, हर्षद हॅरीनं घेतलेली विकेट काय इम्पॉर्टंट होती? धाव संख्येला रोख लगावण्यासाठी तुम्हाला विकेट घ्यायच्या आहेत, आणि विकेट तुम्हाला मधल्या कालावधीमध्ये, म्हणजे मी नेहमी म्हणतायत शेवटचा बॉल. पटका खेळायचा प्रयत्न केला, चेंडू समोरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलायत. करण या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलं. फिल्डिंग, मग कॅच असू द्यात किंवा बॉल कशा प्रकारे वन बाउन्स ते कलेक्ट करायचा, ह्या सर्व काही गोष्टी त्यानं प्रॉपर केल्यात. प्रत्येकाचा रोल आहे. काही जणांनी फिल्डिंग केलं, काही जणांनी बॅटिंग केलं, काही जणांनी बॉलिंग केलं. आणि टीम जो एफर्ट म्हणतात ना, तुमच्या टीमचा जर एफर्ट चांगला असेल, प्रयत्न चांगला असेल, तर या सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये घडू शकतात. 3 ओव्हर 41 रन 1 विकेट. नक्कीच 41 धावा. प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. धनंजयजी बघा, एक शोले चित्रपट येऊन गेला इतिहासामध्ये. तो चित्रपट असा होता, जर कोणी एक वाक्य जरी बोलले असेल तो देखील आज हिट आहे. एका माणसाने फक्त एवढंच विचारलं कितीने आदमी थे, तो देखील सुपरहिट झाला. दुसऱ्याने उत्तर दिलं 3 आदमी थे, तो देखील हिट झाला. एका खलनायकाने सांगितलं सर मैंने आपका नमक खाया, तो देखील हिट झाला. म्हणजे नायक असो, खलनायक असो की मग नायिका असो, आपापली भूमिका अदा करता आली पाहिजे. क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण चांगलं झालं पाहिजे, आणि ते केलंय कसराली टीमने. ऑन साइडला सजवलेला हा फटका डीप स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये सिंगल त्या ठिकाणी येते. मागील 7 चेंडूंमध्ये चांगला खेळ. आणि बघा, श्रीराम चषक कसराळी या स्पर्धेची उत्पत्ती आणि खूप चांगला शोध काय असेल, जसं इंडियन प्रीमियर लीग मधून आपल्याला बुमराह मिळाला, हार्दिक पांड्या मिळाला, रिषभ पंत मिळाला, तसा या 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मंथन मिळालाय. मंथनने खूप प्रभावित केलाय. हा रायझिंग स्टार आहे, हा भविष्य काळ आहे. मंथन तयार पुन्हा एकदा.
फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. निलेश यांच्या बॅटमधून देखना स्ट्रोक, रोशनच्या बॅटमधून देखना स्ट्रोक, षटकार. श्रीराम चषक कसराळे आपले स्वागत करू इच्छितो. आदरणीय सन्माननीय अशोक सुकूर पाटील साहेब, सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. श्रीराम चषक कसराळे या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धनंजयचे एका बाजूने पाहुणे येत आहेत, दुसऱ्या बाजूने सामना देखील रंगू लागलाय. 3 बॉलचा काही संपला. धावसंख्या धावफलकावरती 49, 49. पुढचा बॉल फटका खेळलाय हवेमध्ये, चाललाय श्रीराम स्टँडच्या दिशेने, मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या पार, षटकार. 6. प्रभात फेरी काढायची ना, तशाच प्रकारची प्रभात फेरी निघाले. जी सर्व लहान मुलं चालल्यात. 55. लोअर फुल टच बॉल पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर, दूरवरती फेकून दिलाय. ही स्ट्रेन तेजल 11 वालीव संघाच्या खेळाडूंची आहे आणि अशा प्रकारच्या बॉलला पिकअप करणं ना, ते मात्र योग्य ठिकाणी जाणतायत सर. मैदानाच्या मध्ये षटकाराचीच भाषा बोलतायत. 6. निलेश सांबरे काय बॅटिंग करतायत. खरं तर बॅक ऑफ द हँड स्लोवर वन जे खूप चांगले पिक करतोय, रिलीज पॉइंटला परफेक्ट पिक करतोय निलेश. थोडासा वेट अँड वॉच करून खेळतोय, संयमी, समवेत, आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. ते चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्या कारणास्तव प्रॉमिसिंग आणि प्रोडक्टिव्ह कनेक्शन नाही जुळून आलं. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर धावसंख्येचा अक्षरशः उच्चांक गाठला गेलाय, जिथे 4 षटकांमध्ये प्रोग्रेस कार्डवरती तब्बल 62 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. विजयासाठी 63 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 4 षटकांमध्ये. खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल हे ढोल ताशा पथक, जे बघा अगदीच पाहुण्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय अशोक पाटील साहेब, आगतम स्वागतम सुस्वागतम. एक दर्जेदार व्यक्तिमत्व सरांचा या ठिकाणी शुभागमन सोहळा आपण पाहतोय. ढोल ताशा पथकाच्या अगदीच आविष्काराने स्वागत आहे, स्वागत आहे. फटाक्यांची देखील आतषबाजी होते. एक चांगलं व्यक्तिमत्व. आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील, आपल्या येण्याने या स्पर्धेची उंची असीम, अग्रमानांकित, अग्रवलयांकित स्तरावरती जाऊन पोहोचते. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत. समवेत आदरणीय सुधाकर दादा यांना आपण पाहू शकतायत. नामदेव दादा वैती अशोक दादांच्या स्वागताकरिता ऑन स्क्रीन विश नेटवर्कच्या माध्यमातून हे नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम स्वरूपाचं दृश्य आपण पाहतो. या अशोक दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील, या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी, आगतम स्वागतम सुस्वागतम. अंतःकरणापासून शब्द फुलांनी मनस्वी स्वागत आहे. श्रीराम चषक कसराळी 2025 रौप्य महोत्सवी अशा या वर्षामध्ये वैती समाजाचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातात आणि नुकताच ज्यांच्या अध्यक्षपदी निवड देखील आपण पाहिले असे अशोक पाटील साहेब आहेत. फणसपाडा गावचे गोड असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत, त्यांचं मंचावरती आगमन होत असताना आपण पाहू शकतायत. आजचा दिवस अगदी मान्यवरांच्या येण्यानं या संपूर्ण मैदानाला एक वेगळं रूप आलेलं आहे. त्यासोबत फटाक्यांची आतिषबाजी, आपले बँजो मास्टर, डीजो ऑपरेटर या सर्वांच्या साथीनं आजचा दिवस काहीतरी वेगळं पण सांगून जाणार आहेत. परंतु एका बाजूनं बॅटिंग पाहिल्यात, दुसऱ्या बाजूनं बॅटिंग पाहण्यासाठी आता आपण तयार राहूयात, कारण वैभव आणि वैभवच्या जोडीला रोहित
वळत मॅचच्या दिशेने 24 चेंडूंमध्ये 63 धावांचं टार्गेट समोर आहे. व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज संदीप सांबरे तेजल 11 वालीव संघाकडून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. ऑन स्ट्राईक मिस्टर रोहित. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. वैभव वैते यांच्या बॅट मधून सजवलेला फटका, तिथे हलकसं करेक्शन करावं लागेल. अगदीच आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन जे स्ट्राईक दर्शवण्यात आलं होतं. कधीतरी युट्यूबच्या माध्यमातून धनंजय जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना असं वाटेल की स्ट्राईक एंड वरती वेगळा फलंदाज आहे, पण तो हलकसं करेक्शन लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट सर्व चुकलं होतं. स्कोररने देखील वैभव आणि विके ऍड केलं होतं, पण रोहित आले होते. वेगवान वेगवान बॉल पाहायला मिळाला. संदीप सांबरे यांची स्पेशालिटी आहे. समोर आपण पाहिलं तर वैभव आपल्याला पाहायला मिळतात. वैभव वैती, दुसऱ्या बाजूने रोहित. दोघांनाही चांगला खेळ दर्शवायचा आहे. जरी मोठी धावसंख्या असली परंतु पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं लढावं लागेल. हवेमध्ये खेळलाय फटका, फसलाय, स्वतः गोलंदाज आलाय. झेल सोडणार नाही संदीप सांबरे, त्यानं घेतलाय झेल. संपलाय वैभव वैतीचा खेळ. आउट. थोडीशी डळमळीत सुरुवात जरूर आहे, परंतु धावा चेस करण्याकरिता सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे. बघा 12 मार्च 2006 मध्ये काय झालं होतं. प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाने 434 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला असं वाटलं की आम्हाला या सामन्यामध्ये कोणी पराभूत करूच शकत नाही, परंतु त्या मॅच मध्ये हर्षल गिब्स चमकला आणि 12 मार्च 2006च्या दिवसामध्ये वॉन्डरर्स स्टेडियम जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये 438 धावा चेस झाल्या होत्या. येथे 63 चेस करायच्या आहेत. धनंजयजी, तेथे हर्षल गिब्स चमकला होता, येथे विकीचं चमकणं गरजेचं आहे. हो हो, चमकणार मैदानाच्या आतमध्ये, कारण माझं नाव विकी. विक्ट्री निर्माण करण्यासाठी मीही तयार झालेलो आहे. टार्गेट 63चं. पुढील बॉल. बॉल पाठीमागे चाललाय. पंचाने सांगितलंय वाईड बॉल. त्याच्यावरती आणखीन एक धाव ऍड होईल. एकूण 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. जशी धावसंख्या 10 झाल्यात, या मॅच मध्ये देखील 10 का दम लावायचा आहे. दमखम दाखवायचा आहे. दमखम श्रीराम कसराळी संघाला लावायचा आहे. पाहूया काय घडणार. संदीप. पुढील बॉल. यावेळी आपण पाहिलं तर अगदी पंच दर्शवतात लेग 22 पायाला स्पर्श होऊन बॉल निघून गेलाय. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 11 धावा. हा बॉल निर्णायक असणार आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट 16च्या घरामध्ये दिसतोय आणि या बॉलवरती किमान धावा येणं, मोठा फटका अपेक्षित आहे. अगदीच. येथे जर षटकार आला तर सामन्याची रंगत आणखीन वृद्धिंगत होऊ शकते. विकीकडे ती क्षमता आहे. संदीप सांबरे षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. वाईडिश लॉंग ऑफ परिकक्षमध्ये सजवलेला फटका. थोडासा फंबलिंग तर झालाय, परंतु एकेरीवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती एकेर होतोय. बघा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 51 धावांची निकड. रिक्वायर्ड रन रेट परफेक्ट 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आव्हान थोडस कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. घेऊयात आपण एक छोटीशी धून आणि येऊया त्या मॅच मध्ये. दोनशे सांगितलं का आमचा 1-0 वाढतो. आता संध्याकाळचं सत्र आहे. अठरा बॉल मध्ये 51 धावांचं लक्ष असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. झाकीर तयार. झाकीरचा वेगवान बॉल. पाठीमागे विकेट किपर धीरज झा यांच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. जशी धीरज झानं बॅटिंग केली ना, तशाच प्रकारची बॅटिंग आता कसराळी संघाच्या एखाद्या तरी खेळाडूला करावी लागेल. मग तो विकी आहे का रोहित आहेत, पाहूयात. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल राऊंड विकेट.
फटका आणखीन एक खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्राच्या धावतोय उलट दिशेने. एक धाव कंप्लीट केलाय, दुसरा धावेचा प्रयत्न. फेकी जोपर्यंत होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 14. दीपेश सर, धावसंख्या धावफलकावरती 14 आहे. 4 चेंडू निर्णायक आहेत, धावा घेणं गरजेचं आहे, कारण तुमचा रिक्वायर्ड रन रेट आता वाढत वाढत आणि वाढतच चाललेला आहे. तो तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं होतं. आक्रमकतेचा सितारा बनावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. दिल्ली तो भी बहुत दूर है, राजधानी एक्सप्रेस पकड़नी ही पड़ेगी. जिगरबाज लोगों का डर से कोई वास्ता नहीं होता, हम भी वहां कदम रखते हैं जहां रास्ता नहीं होता. या तन्मयतेने त्या ज्वलंत भूमिकेतून मोठे फटके खेळावे लागतील, आवश्यकता आहे. येथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी होते झाकीरच्या माध्यमातून, अतिशय अभूतपूर्व. 4 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. हलकसं जर आपण पाहिलं तर मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी करतायत. आता षटकार चौकार धनंजयजी अपरिहार्य आहेत. हा संघ का दर्जेदार खेळ दाखवतो त्याचं कारण आहे, कारण त्यांना आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावरती केलेली कामगिरी आहे. त्यांची प्रमुख स्ट्रेंथ त्यांची गोलंदाजी आहेत. झाकीर पुन्हा तयार. पहा हा टप्पा, लेन पहा, ही लेन त्यांना मागच्या मॅच मध्ये डोंगरपाड्यांच्या अगेन्स्टही दाखवली होती. सिंगल वरती समाधान आणि बॉडी लँग्वेज. जरी धावा जास्त झाल्या परंतु इंटेंट तोच आहे की मॅच सोडायची नाहीत. त्या गोष्टी तेजल 11 वालीव संघ सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. कितीही मोठे खेळाडू आपण असलो ना, परंतु मॅच सोडायची नसते. शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला मेहनत करायची आहे आणि ते सध्या करताना पाहायला मिळत आहेत. अगदी बरोबर. सर्वात महत्वपूर्ण काय असेल तर तुमचं एक्झिक्युशन आणि इंटेंट तो दर्शवला जातोय पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये. येथे देखील प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून हलकेसे दूर खेळले गेले होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील फलंदाज पाहायला मिळत आहेत. एक अभूतपूर्व आणि या दर्जेदार षटक हाताळलेला आहे झाकीर या गोलंदाजाने. रिक्वायर्ड रन रेट आता उच्चांक गाठतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. तब्बल 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. धनंजयजी, क्रिकेटमध्ये सुनील मनोहर गावस्कर यांचे फार सुंदर शब्द आहेत. तुम्हाला जर एक सामना जिंकायचा असेल संघामध्ये चांगले फलंदाज घ्या, परंतु तुम्हाला टुर्नामेंट जिंकायची असेल तर संघामध्ये गुणवत्तापूर्ण क्वालिटी गोलंदाज असणं ते गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी संदीप सांभरे यांनी केली. दुसऱ्या षटकामध्ये झाकीर पूर्णतः इकॉनॉमिकल ठरले. 12 मध्ये 46 करायचे आहेत. अजून देखील सामन्यामध्ये आशा, अपेक्षा आणि अभिलाषा जिवंत आहेत. विक्की वैती यांना मोठे फटके खेचावे लागतील. दुसरी गोष्ट, मैदानाच्या मध्ये जवळून प्रत्येकानं पाहिले तर तेजल 11 वालीव संघाचे जे गोलंदाज आहेत ना, ते राऊंड विकेटनं जास्तीत जास्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. राऊंड विकेटनं प्रॉपर तुम्हाला तो अँगल मिळतो आणि त्या अँगलचा जास्तीत जास्त वापर जो आहे ना, तो आतापर्यंत करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आहे. तिसऱ्या धावेसाठी वळायचं आहे, परंतु 2 धाब्यांवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 11 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. गुलजार ज्याच्याकडे अगदी पेस आहेत, तेज तरार गोलंदाजी तो सातत्यानं करत असतो आणि एक चांगली लेंथही या खेळाडूकडे आहे, म्हणून आतापर्यंत सक्सेसफुल राहिलाय गुलजार. खूप सुंदर गोलंदाजी. इथे देखील चांगला चेंडू अफलातून स्वरूपामध्ये तेज तर्रार रफ्तार का सौदागर बनत असताना गुलजारला पण पाहू शकतात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. तब्बल 44 धावांची ही निकड. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं तसंही महाकठीण आणि त्यात मात्र आपण पाहू शकाल ही धारदार गोलंदाजी. फलंदाज निष्प्रभ, कांतीहीन ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या थोडासा हावी ठरतोय तेजल 11 वालीवचा संघ. येस, डेफिनेटली. आणि जसा उल्लेख केला की टॉस जिंकल्यानंतर तेजल 11 बॅटिंग स्वीकारली. अगदी योग्य कॉल होता. बॅटिंग करायची, सुरुवातीला रन बनवायच्या, समोरच्या टीमवरती दबाव क्रिएट करायचा, ह्या सर्व काही गोष्टी अभ्यासपूर्वक मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. गुलजार तयार. हो हो हो, वेगवान बॉल होता. आणखीन एक जलद गतीने टाकलेला बॉल. पंचांचं बोट हवेमध्ये. लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आलाय. रोहित आउट. सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचंही करू, कारण आम्हाला 6 दिवसामध्ये ज्या प्रेक्षकांनी साथ दिली, कारण प्रेक्षक वर्ग
प्रमुख केंद्रबिंदू असतो. कुठलीही स्पर्धा असू द्यात, प्रेक्षक वर्ग नसेल तर मॅचला मजा येत नाहीत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं श्रीराम क्रिकेट क्लबच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. युट्यूबला बरेच जण जॉईन होते, त्यांचंही मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आपलं प्रेम हे सातत्यानं याच प्रकारे राहू द्यात. मग जवळजवळ 20 नेटवर्कला ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती भरपूर जणांनी वॉचिंग केलेली आहेत. काल 60,000चा आकडा होता, आज त्याच्यामध्ये वाढही होताना पाहायला मिळालेली आहेत. 7 बॉलमध्ये 42. आता 7 चेंडूंमध्ये 7 षटकार खेचायचे आहेत जर विजयावर शिक्कामोर्तब करायचं असेल तर. गोलंदाज गुलजार यांच्या अफलातून प्रभावित करणारं हे प्रदर्शन आपल्याला अनुभवायला मिळतं. इथून देखील सिंगलच आहे ते खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विश नेटवर्कची चांगली भूमिका, पारस पाटील आमच्या साथीने अगदी गेल्या 6 दिवसांपासून त्यांची मेहनत, एक गुणलेखक जो समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. 6 चेंडू शिल्लक राहिले, 41 धावा करायच्या आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील 500-600 प्रेक्षक या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील जोडले गेलेले आहेत. ही देखील एक उल्लेखनीय बाब राहिलेली आहे. आणि आयोजकांची खूप चांगली शिस्त, समवेत खास करून आपण महिला मंडळाचा उल्लेख करूयात, ज्यांनी देखील सुग्रास भोजनाचा अगदीच आस्वाद तमाम क्रीडा रसिकांना उपलब्ध करून दिला. सर्वांचे मनस्वी आभार. महालक्ष्मी स्वयं महिला बचत गट बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटमध्ये खेळाडू आहेत, फिल्डिंग करतायत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. समीकरण आता 5 बॉल 39 धावेची गरज आहे. आणि प्रत्येकाचा धन्यवाद का व्यक्त करतोय, कारण या 6 दिवसामध्ये प्रत्येकानं घेतलेली मेहनत होती, अगदी आपण डोळ्यांना पाहिल्यात ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक मोठी जबाबदारी होती, नुसतं आयोजन नाही, एक जबाबदारी होती. कारण कसं असतं की एखादी स्पर्धा जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला तितक्या पण आनंदी असू शकत नाहीत. परंतु ज्यावेळी स्पर्धा सक्सेसफुल होते ना, चेहऱ्यावरची स्माईल, स्मित हास्य सर्व काही सांगून जातोय की हो, आपण सक्सेसफुल झालेलो आहोत. आणि त्यातल्या त्यात 25वं वर्ष असणं, रौप्य महोत्सव असणं, ती तर सर्वाधिक मोठी जिम्मेदारी असते. आयोजकांनी खूप छान प्रकारे ती पार पाडलेली आहेत. अगदी बरोबर. 4 चेंडूंमध्ये 38 धावांचं लक्ष समोर आहे. धनंजयजी गेल्या 30 ते 40 दिवसांमध्ये या कसराळी गावातील संपूर्ण श्रीराम क्रिकेट क्लबने कुणी आपल्या आईला वेळ कमी दिलेला आहे, कुणी आपल्या आजी आजोबांना वेळ कमी दिलेला आहे, कुणी आपल्या सौभाग्यवतीला वेळ कमी दिलेला आहे, कुणी आपल्या मुलांना वेळ कमी दिलेला आहे. परंतु मेहनत केली, या मैदानावर रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि ह्या स्पर्धेला यशस्वी करून दाखवलं. खूप सुंदर अशी स्पर्धा राहिली. खूप मजा आली धनंजयजी या 6 दिवसांमध्ये. लहान मुलांचं विशेष कौतुक, कारण बॉल आणण्यापासून बाकीचे काम त्यांनी केलेलं आहे, किंवा मैदानाची आखणी करणं त्याच्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य होतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आज ही संपूर्ण स्पर्धा. आणि ज्यावेळी खास करून आपण पाहिलं तर मध्ये नामदेवजी वैती सरांच्या ज्या डोळ्यातून जे अश्रू होते, त्याच गोष्टी सांगत होते की 2000 साली पाहिलेलं स्वप्न 25 पर्यंत ते पूर्ण होईल. 25 वर्ष स्पर्धा चालेल नाही चालेल याची चर्चा होती, पण 25 वर्ष स्पर्धेला पूर्ण होताना त्या आनंदाचं ते खऱ्या अर्थानं अश्रू पाहायला मिळाले. आणि फायनलची मॅच जिंकलाय टीमचं नाव तेजल 11 व्हॉल्यू. कॉंग्रॅट्स.